नमस्कार मंडळी, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत। आजी ही घरामध्ये सर्वांच्या समोर अर्णववर चिडते आणि बोलते, आता यापुढे तुझ्यामध्ये आणि त्या ईश्वरीमध्ये मैत्रीचे नाते देखील नसेल असे तू मला वचन दे। आणि तेव्हा अर्णव मात्र आजीला वचन देतो आणि तो अतिशय गोंधळून जातो आणि आजी त्याला पुढे बोलते, जोपर्यंत तू मला वचन देत नाहीस तोपर्यंत मी अन्नाचा कण देखील खाणार नाही। तेव्हा अर्णव आणि सर्वजण घाबरतात। तर तिकडे आपण पाहतो ईश्वरीचे बाबा हे ईश्वरीला बोलतात, आम्हा सर्वांना असे वाटत आहे की राकेश हा तुझ्यासाठी योग्य मुलगा आहे आणि तू त्याच्यासोबत आनंदात राहशील आणि तो तुला खूप आनंदामध्ये ठेवेल। मग आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करू का राकेश बरोबर आणि का असा ते प्रश्न विचारतात। तेव्हा ईश्वरी ही अतिशय गोंधळून जाते। इकडे आपण पाहतो अर्णव हा आजीला वचन देतो, आजी मी यापुढे ईश्वरीला कधीच भेटणार नाही व तिच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नाही असे मी तुला वचन देतो। ईश्वरी देखील विचार करून बाबाला आपला निर्णय कळू लागते आणि बोलते, बाबा मला तुम्हाला सर्वांचा निर्णय असेल ते उत्तर देईल लागेल। तेव्हा सर्वजण हे आतुरतेने ईश्वरीच्या होकार किंवा नकाराची वाट पाहू लागतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही राखीसोबत लग्न करण्यास तयार होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तुही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।